तहसीलदार अर्धापूर सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडे नगराध्यक्ष छत्रपती कानवडे यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाज बांधव यांच्याकडून निवेदन देण्यात आले। महाराष्ट्र सरकारने 18 पगड जातीचा विचार करून 2 समाजात ते निर्माण न करता कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घ्यावेत, तसेच ग्रामीण भागात मराठा व ओबीसी समाज सुखाने नांदतील यासाठी प्रयत्न करावेत अशी प्रमुख मागणी निवेदनात करण्यात आली आहे। या निवेदनावर नगराध्यक्ष छत्रपती कानवडे, भाऊरावचे संचालक व्यंकटेशराव साखरे, गटनेते बाबूराव लंगडे, नगरसेवक प्रल्हादराव माटे, व्यंकटेशराव राऊत, नामदेव सरोदे, सलीम कुरेशी, गोविंद गोदरे, माजी नगरसेवक तुकाराम साखरे, शिवराज जाधव, गुरुराज रणखाम, शहराध्यक्ष योगेश हळदे, पत्रकार गुणवंत विरकर, ज्ञानेश्वर माटे, विलास कापसे, ओमप्रकाश नागलवे, तुकाराम माटे, संदीप राऊत, नागेश आव्हाड, गोपाळ गडगिळे, अंकुश माटे, बाळू माटे, गंगाधर राऊत, मारुती माटे, संभाजी माटे, बाळू मरकुंदे, वैभव माटे, ॲडव्होकेट योगेश माटे, शिवम सिंगारे, शेख शकील, रघुनाथ जडे यांच्यासह अनेकांच्या सह्या आहेत। महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी सखाराम क्षीरसागर, अर्धापूर, जिल्हा नांदेड। जे प्रमाणपत्र मिळत आहेत त्याच्या हरकतीसाठी आपल्याला शासनाने कालावधी दिलेला आहे। त्या कालावधी इथं स्वीकारण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये स्वतंत्र दालनाची निर्मिती व्हावी, जेणेकरून सहज सोप्या पद्धतीने आम्हाला त्या ठिकाणी हरकती नोंदवता येतील। अशा पद्धतीने आपण स्वतंत्र टेबल या ठिकाणी निर्माण